तर नाशिकमध्ये गणेश गीते आणि शिवसेना नेत्यांची बैठक झाली आहे। गणेश गीते आणि शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांची नाशिकमध्ये बैठक सुरू आहे। गणेश गीते यांच्यासोबत शिंदे सेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे देखील आहेत। मंत्री दादा भुसे, सुहास कांदे यांची देखील बैठक सुरू आहे। नाशिकच्या हॉटेल 4 पॉइंटमध्ये राजकीय खलबतं सध्या सुरू आहेत असं देखील समजतं। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। योगेश खरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। योगेश, नाशिकमध्ये आता गणेश गीते आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडतीये, काय या संदर्भातले अपडेट्स? गणेश गीते आणि शिंदे सेनेचे दादा भुसे यांच्यामध्ये बैठक पार पडते, ती त्यांच्या भावाची आणि त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी। आपण जर ऐकलं असेल, गणेश गीतेने स्पष्ट असं सांगितलं होतं की 1 वाजेपर्यंत अजून ते आदेशाची वाट बघत आहेत। मग राज्यामध्ये या परिस्थितीमध्ये काय कोण म्हणजे उमेदवारी करत आहे आणि कोण करत नाही यावर निर्णय होईल आणि त्यानंतरच मात्र याबाबतचे निर्णय होईल। आपण बघू शकतो की या ठिकाणी सध्या सर्व पदाधिकारी बसले आहेत। गणेश गीते सुद्धा या ठिकाणी बसले आहेत आणि त्यांचे जे सहकारी शिंदे सेनेचे ते सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत। जवळजवळ अर्धा तासापासून ही बैठक सुरू आहे। ही बैठक सुरू आहे ती एकूणच उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी। सध्या जर आपण बघितलं तर नाशिकमध्ये इतर सगळ्या उमेदवारांनी माघार घेतलेली आहे। राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी मागे गोरख बुडके यांनी माघार घेतली आहे, त्याचबरोबर महेश जुणे यांनी माघार घेतली आहे। फक्त आता दोघं बंधू यांच्याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि बंधू काय निर्णय घेतात हे या चर्चेनंतर फायनल होईल। गणेश गीते पहिल्यांदा माघार घेतील त्यांनी असं म्हटलेलं आहे, मात्र या चर्चेनंतर त्यांची काय भूमिका असते आणि त्यांच्या भावाच्या बाबतीत त्यांची भूमिका काय हे पण महत्त्वाचं आहे। कारण सध्या तरी त्यांनी असं म्हटलं आहे की ते भेटत नाही आहेत, ते माघार घ्यायला तयार नाहीत आणि ते पण गोकुळ गीते पण सध्या आउट ऑफ रेंज आहेत आणि त्यामुळे ही बैठक सर्वात महत्त्वाची असणार आहे। यानंतर जवळजवळ आपल्याला चित्र स्पष्ट होताना या ठिकाणी दिसेल। निश्चितच, आणि गोकुळ गीते देखील नॉट रिचेबल असल्याचं समजतंय, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांची नेमकी काय भूमिका असणार आहे हे देखील पाहायचं आहे। धन्यवाद योगेश या माहितीसाठी।